वन्दे दत्तात्रेय देवदेवं श्री सर्वज्ञदासोपंत स्वामी महाराज की जय। सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। सैन्य अत्यंत उत्साहात उभं आहे आणि दुर्योधन हे पाहतो आहे, त्याचं तो वर्णन करतोय। असंवर बळाची उकळी वारून थरती भूमंडळी, योद्धे अंगवण आगळी बोलती बहुसाल। काल इथवर आपण बघितलं, पुढे अजून काय म्हणतात त्या सैन्याचं वर्णन दुर्योधन काय करतोय। आम्हा सन्मुख चालता नाही भय आणि चिंता, मुखावरी लक्ष्मी समस्ता शोभती असे। नारायणू जया सारथी, काय वर्णू तयाची महंती। आम्ही शिष्य ते शोभती गुरु समान। एका केशवाचे निबळे व्यापिली काये तयांची स्थूळे। ब्रह्मांडा ऐशी विशाळे उलंडीली ते। तो वर्णन करताय, दुर्योधन सांगतोय आचार्यांना की अत्यंत फुरफुरणारे बाहू आणि उत्साही असं सैन्य मला दिसतंय। असंवर अशा बळाची उकळी त्यांच्या मनामध्ये बाहूमध्ये मला दिसते। आणि खरं सांगू का आचार्य, आम्हा सन्मुख चालिता नाही भय आणि चिंता। अहो प्रत्यक्ष आमच्या समोर शत्रूच्या सैन्यासमोर ते चालतायत, पण त्यांना कुठल्याही प्रकारचं भय चिंता त्यांच्या मनामध्ये नाही असं त्यांच्या चेहऱ्यावर दिसतंय। मुखावरी लक्ष्मी समस्ता शोभती असे। अत्यंत आनंदी प्रफुल्लित असे चेहरे त्या सर्व योद्ध्यांचे सैन्याचे दिसतायत। नारायणू जया सारथी, प्रत्यक्ष नारायण प्रत्यक्ष परमेश्वर श्रीकृष्ण ज्याचा सारथी आहे त्याची काय महती वर्णावी। काय वर्णू तयाची महंती। आम्ही शिष्य ते शोभती गुरु समान। प्रत्यक्ष ते गुरु आहेत आणि आम्ही सर्व शिष्य त्यांचे शोभतो आहोत। एका केशवानेच या सगळ्यांची स्थूल शरीर व्यापून टाकली आहेत असं मला भासतंय। आणि ती सगळी शरीर सैन्य कसं दिसतंय तर ब्रह्मांडा ऐशी विशाळे उलंडी तिथे। अत्यंत प्रचंड विराट अशा प्रकारचं सैन्य, जणू काही श्रीकृष्ण परमात्माच त्या रूपानं माझ्या समोर आहे किंवा परमात्म्यानंच ते रूप धारण केलंय असं मला वाटतंय। गजाचिया थाटावरी सिंह चालती जया परी, तैसे हे आमुचे वैरी आम्हावरी आले। हत्ती चालतोय, आपण म्हणतो ना हाथी चलता है, तसं त्याच्या थाटामध्ये हत्ती चालतोय। पण या हत्तीच्या अंगावर सिंह चालती जयापरी
तैसे हे अमुचे वैरी आम्हावरी आले. तस आमच्या अंगावरती, आम्ही आमच्या ऐश्वर्यामध्ये, आम्ही आमच्या थाटामध्ये चालतोय हत्तीसारखं, गजासारखं, आणि हे सिंह मात्र आमच्यावरती चाल करून येत आहेत. आमचे वैरी जे आहेत ते सिंह चालती जयापरी, आमचे वैरी आम्हावरी आले. आणि हे आमचे वैरी आमच्या अंगावरती धावून येत आहेत. पण हे कसे आहेत? शस्त्रापासाव तेज तळपे, ते देखोनी देखणे दीपे, रविबिंब हरपे तेणे प्रकाशे. त्यांच्या हातामधली जी शस्त्र आहेत ती तळपतायत, आणि त्याचं तेज कसं आहे? ते देखोनी देखणे दीपे, डोळे दिपून जात आहेत अशा प्रकारचं ते तेज शस्त्रांचं दिसतंय. ज्या तेजामुळं, ज्या शस्त्रांच्या तेजामुळं रविबिंब सुद्धा हरपून गेले त्या प्रकाशामुळं. पण हे कसे आहेत, कुठे दिसतंय ते, त्याचं वर्णन ते पुढे करतायत. उंचे भूमिके राहवले, उंच अशा प्रकारच्या जागेवरती, भूमीवरती उभे राहिलेले. म्हणजे कुठे तर डोंगरासारख्या ठिकाणी. उंचे भूमिके राहवले, राहणे म्हणजे उभारणे, भूमिका म्हणजे जमीन, उंचे म्हणजे उंच जमिनीवर, म्हणजे साधारण डोंगरावरती असा म्हणण्याचा उद्देश असला पाहिजे. आणि उघडणीवरी चालले, क्षणैक वसते वेगळे तवची बरी. जेव्हा उंच डोंगरावरती यांची शस्त्र तळपतायत तेव्हा असं वाटतंय की जणू काही रविबिंब लोपलं आहे आणि आपले डोळे मात्र या शस्त्राच्या तेजाने दिपून जात आहेत. यानंतर तव शिष्येण या शब्दावरती दासोपंत भाष्य करतायत. दळवई येथ पाहता, तुझा शिष्यू तो सर्वथा, कवणू म्हणशील तरी आता सांगिजेल. दळवई या शब्दाचा अर्थ सेनापती. पांडवांचा जो सेनापती आहे तो जर पाहू गेलो आपण तर तुझा तो शिष्य आहे. त्या आचार्यांना बोलतायत, द्रोणाचार्यांना, या सगळ्याच. तुमचा तो शिष्य आहे, कोण म्हणून तुम्ही विचाराल तर मी आता तुम्हाला सांगतो. दळवई येथ पाहता, सेनापती कोण आहे असं पाहिलं तर तुझा शिष्य तो सर्वथा, तो आपला शिष्य आहे गुरुवर्य. कवणू म्हणशील तरी आता, कोण म्हणून जर आपण विचाराल तर सांगी जाईल, तर मी तुम्हाला आता सांगतो. श्लोकामधल्या एकेका शब्दावर दासोपंत भाष्य करतायत. तव शिष्येण या शब्दावरती ते आत्ता बोलले, आणि त्यानंतर द्रुपद पुत्रेण या श्लोकातल्या, मूळ गीतेतल्या श्लोकावरती दासोपंत आता भाष्य करतायत. जो राया द्रुपदाचा नंदनू, नामे विख्यातू धृष्टद्युम्नो, तेणे यये सैन्य गुणू, आपुला दाविला. तर मी तुम्हाला असं म्हणालो आचार्य की दळवई जो सेनापती मला इथे दिसतो आहे तो सेनापती, तो आपला शिष्य आहे गुरुवर्य. आणि कोण म्हणून विचाराल तर मी आता तुम्हाला सांगतो, द्रुपद राजाचा मुलगा, नामे विख्यातू दृष्टद्युम्न. इथे खरं म्हणजे ध वापरलाय त्यांनी, दृष्टद्युम्न असं वापरलंय, पण तो दृष्टद्युम्न. दृष्टद्युम्न नावाचा पांडवांचा सेनापती जो द्रुपदाचा नंदन आहे, द्रुपद राजाचा मुलगा आहे. तेणे यये सैन्यी गुणू आपुला दाविला. पांडवांचा सेनापती असलेला दृष्टद्युम्न जो द्रुपद राजाचा मुलगा आहे, अर्थात द्रौपदीचा भाऊ आहे, आपल्याला सर्वांना हे नातं माहिती आहे. त्याने यये
सैन्यी गुण आपुला दाविला. आणि या दृष्टद्युम्नानं या सेनापती म्हणून भूमिका स्वीकारली आणि या युद्धामध्ये सेनापती म्हणून जेव्हा भूमिका स्वीकारलीये तेव्हा तेव्हा माझ्या समोर दिसणाऱ्या या संपूर्ण सैन्याकडे पाहता मला एक गोष्ट लक्षात येते की त्याने या सैन्यासाठी सैन्याच्या रचनेसाठी आपुला गुण दाविला. आपलं संपूर्ण कौशल्य गुण सैन्याच्या संदर्भातलं सेनापती असलेलं हे सगळं त्यांनी इथे दाखवलेलं मला दिसतंय. व्यूढान व्यूढान या शब्दावरती दासोपंत भाष्य करतायत. चतुरंग पांडवांची सेना तिची केली रचना. आता तो कैसा दळवैपणा ऐसे जै पुसेल. चतुरंग पांडवांची सेना तिची केली रचना. आता तो कैसा दळवैपणा ऐसे जै पुसेल. आता जर आपण विचारलं तर मी तुम्हाला सांगतो की त्याच्या सेनापती म्हणून असण्याची जी भूमिका आहे ती काय आहे तर चतुरंग अशा पांडवांच्या सेनेची त्यानं अशी काही रचना केली आहे की त्याचं सगळं सेनापतीपणाचं कौशल्य त्यांनी इथं पणाला लावले. दळवैपणा असा शब्द ते वापरतात. सेनापतीपण शब्दांची निर्मिती मोठी अर्थपूर्ण आहे. ताबडतोब अर्थ लागला पाहिजे आणि त्याचबरोबर त्या प्रत्यक्ष शब्दाचं कार्यकर्तृत्व अर्थानं प्रकट झालं पाहिजे. तुम्ही जर असं विचाराल की सेनापती पण नेमकं काय आहे त्याचं किंवा सेनापती म्हणून त्याचं काय कौशल्य आहे तर मी तुम्हाला सांगतो. चतुरंग पांडवांची रचना सेना तिची केली रचना. आता तो कैसा दळवैपणा. सेनापती पद किंवा सेनापतीपण सेनापती असण्याचं कौशल्य किंवा सेनापतीची भूमिका ऐसे जै पुसेल. पुढच्या शब्दावरती दासोपंत भाष्य करतायत. धीमता तरी कुशलत्वाची जो खाणी विवेकाची सर्व करणी संग्राम विषयी ज्ञानी दुसरा नाही. अत्यंत कुशल असलेला कुशलत्वाची खाणी अनेक कौशल्यांची खाण असलेला विवेकाची सर्व करणी अत्यंत विवेक बुद्धीनं हे सगळं कर्म किंवा हे जे क्रिया त्यानं केली आहे. सेनापती पदी असल्यानंतर ही सैन्याची जी व्यूहरचना त्यांनी केली आहे हे सगळं त्याचं कर्तृत्व कर्म म्हणजे करणी या अर्थाने त्यांनी शब्द वापरलाय. संग्राम विषयी ज्ञानी युद्ध कौशल्याच्या संदर्भात अत्यंत सूक्ष्म आणि संपूर्ण सर्वांगीण ज्ञान असलेला दुसरा कोणीही नाही. कोणासारखा दृष्टद्युम्नासारखा. तरी कुशलत्वाची जो खाणी विवेकाची सर्व करणी संग्राम विषयी ज्ञानी दुसरा नाही. आणि असा दृष्टद्युम्न अत्यंत वेगवेगळ्या युद्ध कौशल्याची जो खाण आहे त्याने हे सगळं जे सैन्य लावण्याचं कर्तृत्व दाखवलेलं आहे ते कर्तृत्व हेच दाखवतं की युद्धाविषयी युद्धशास्त्राविषयी त्याचा व्यासंग त्याचं ज्ञान अत्यंत प्रचंड आणि दांडग आहे. भूमिका जाणोनी ते साधिली दळाची मांडणी मांडिली पवनीन फुटे फळी ऐसे केले. भूमिका जाणोनी ते साधिली. भूमिका इथे भूमिका या शब्दाचा अर्थ जमीन. ती जी रणभूमी आहे भूमी या अर्थाने ती जी रणभूमी आहे त्या भूमीचा अभ्यास आधी केलाय.
दृष्टद्युम्नानी हे सांगतोय दुर्योधन आचार्यांना, आणि हे सांगणं संजय धृतराष्ट्राला सांगतोय. काय? भूमिका जाणून ते साधिली. ती भूमी आधी तिचं निरीक्षण केलं, तिचा अभ्यास केला. साधिली म्हणजे त्याची आखणी केली. भूमिका जाणून ते साधिली. त्याची लांबी किती, रुंदी किती, त्याचा उतार कुठे आहे, विस्तीर्ण तोंड कुठे आहे, या सगळ्या जमिनीचा संपूर्ण अभ्यास दृष्टद्युम्नानी केला. आणि त्यानंतर ते साधिली. साधिली म्हणजे त्याच्यावरती जी व्यूहरचना करायची आहे, सैन्याची मांडणी करायची आहे, ती मांडणी कशी असली पाहिजे यासाठी जी भूमिकेची तपासणी असते, भूमीचा जमिनीचा अभ्यास असतो, तो त्यांनी केला. आणि त्यानंतर ती आखणी मांडणी त्यानं साधली. दळाची मांडणी मांडिली, पवनीन फुटे फळी ऐसे केले. आणि अशा प्रकारची सैन्याची, दळांची, कोणकोणत्या दळाची म्हणजे सगळ्या दळांची, चतुरंग सेना हा उल्लेख त्यांनी वर केलाय. म्हणजे चारही दळांची मांडणी किंवा त्या रणभूमीवरची व्यवस्था ही त्यांनी केलेली आहे. कशा पद्धतीनं? तर ते एका शब्दात सांगतात, एका वाक्यात सांगतात. पवनी न फुटे फळी ऐसे केले. त्या सैन्याची जी फळी तयार केलेली आहे, तट तयार केलेला आहे, बांध तयार केलेला आहे, एकच जी आपण म्हणतो सैन्याची फळी तयार केलेली आहे, त्या सैन्याच्या फळीतून वारा जाऊन ती फळी फुटणार नाही, त्यात भेद होणार नाही, अशा प्रकारच्या सैन्याच्या फळ्या या दळांच्या दृष्टद्युम्नानी उभारलेल्या आहेत. भूमिका जाणोनी साधली, दळाची मांडणी मांडिली, पवनीन फुटे फळी ऐसे केले. जमिनीचा अभ्यास केला, आराखडा तयार केला आणि सगळ्या चतुरंग दळाची मांडणी अशा प्रकारे मांडली की सैन्याच्या कुठल्याही एका फळीतून वाराही शिरणार नाही. आणि वारा शिरला तरी सुद्धा त्या सैन्याच्या फळीला फूट पाडून तो पुढे जाऊ शकणार नाही, किंवा त्या सैन्याच्या मध्ये भेद तो निर्माण करू शकणार नाही. असा सूक्ष्मपणे वारा सुद्धा त्या फळीतून जाणार नाही. अशा प्रकारची चारही दळांची रचना या रणभूमिकेवरती दृष्टद्युम्नानी केलेली आहे. थोंगी थोंगी तर राजे जे तयाचे भार, आमुते लक्षूनी समोर उभे केले. उभय भारांचा संकटी, रिघू करून पाहिजे दृष्टी, तवतिये संधीचा शेवटी, मध्ये उभारू. अशा प्रकारे आपण, खरं म्हणजे मी पुढे आले, या सगळ्या सैन्याची रचना कोणत्या पद्धतीनं केली आहे याचं इतकं अपूर्व वर्णन दासोपंतांनी या पुढच्या ओव्यांमध्ये केलेले. आणि म्हणून 18व्या अध्यायामध्ये युद्धकलेविषयी दासोपंत जे बोलतात त्याचा प्रत्यय या पहिल्या अध्यायामध्ये पण मला इथे दिसतोय. इथे फक्त दळाच्या संदर्भात ते बोलतायत की चतुरंग सेना दृष्टद्युम्नानं ती जी उभी केली, म्हणजे त्याचा सूक्ष्म अभ्यास कसा केला आणि हे चारही दळ कसे उभारलेत त्याचं वर्णन आता पुढच्या ओव्यांमध्ये येणार आहे. आश्चर्य वाटेल की एखाद्या युद्धशास्त्राचा अभ्यास केलेल्या सेनापतीनं जणू काही हे वर्णन केलंय. अशा प्रकारची ओव्यांची आणि त्या सैन्याच्या रचनेची संपूर्ण वर्णनाची जर शैली आपण बघितली तर खरोखर दासोपंतांच्या या शब्द प्रभुत्वाचं, त्याचबरोबर व्यासंगाचं आणि विविध शास्त्रांच्या अभ्यासाचं कौतुक, अभिमान वाटल्याशिवाय राहत नाही. खरं म्हणजे भगवद्गीतेमध्ये हे सैन्य त्याला प्रचंड समोर दिसतंय इतकंच वर्णन आहे.
इतकं सूक्ष्म वर्णन आहे का की चारही दळ कसे आहेत? म्हणजे दळांचं जरी वर्णन असलं तरी ते प्राथमिक आहे, पण अत्यंत सूक्ष्मपणे आपण आता बघणार आहोत. उद्यापासून ते वर्णन आपल्याला नक्कीच ऐकायला मिळेल की हे चतुरंग दळ दृष्टद्युम्नानं कशा प्रकारे मांडलंय त्या रणभूमीवरती. अत्यंत गणिती पद्धतीनं शास्त्रशुद्ध अशा प्रकारच्या सैन्याच्या रचनेचं वर्णन दासोपंत करतात. आपण ते उद्या नक्की पाहू. आज इथेच थांबते. आनंदे दत्तात्रे देव देव श्री सर्वज्ञ दासोपंत स्वामी महाराज की जय. सब संतन की जय. गो माता की जय. भारत माता की जय. सद्गुरु आनंद स्वामी महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ. धन्यवाद.